केशव उपाध्याय असं म्हणतात की 63 कोटी रुपये खर्च करून ठाकरेंचा दसरा मेळावा यावर्षी होतो. 9 हा आकडा त्यांना लकी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत 9 आहे. यावर्षी त्या 63 कोटींचा दसरा मेळावा असणार आहे. तर पैशाचा एक प्रकारे पूर या दसरा मेळाव्यात येणार आहे. नाही बघा, शिवतीर्थावर होणारा मेळावा हा किती कोटीनं साजरा केला जातो याची मला कल्पना नाही, परंतु केशव उपाध्यायांना त्या बाबतीत जास्त माहिती असेल, कारण ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी काही सूचना केली असेल तर त्या मला असं वाटतं की त्यांच्या पक्षीय पातळीवर आहे. परंतु आमचा दसरा मेळावा मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी असतो आणि त्यासाठी शिवसैनिकच आपल्या खिशातून खर्च करून हा मेळावा साजरा करत असतात. यावर्षी एमएमआर क्षेत्रातल्या लोकांनाच येण्यासाठी हो का, याचं कारण असं आहे की मगाशी मी म्हणालो, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ अतिवृष्टीमुळे अतिशय खराब परिस्थिती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी त्याच ठिकाणी थांबावं आणि मुंबईहून मदत शिवसेनेच्या वतीने जी काही शिंदे साहेबांनी पाठवलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांना पोचवावी, ह्यासाठी ह्या मेळाव्याला कुणी येऊ नये. हा मेळावा मात्र मुंबई असू द्या, ठाणे असू द्या किंवा रायगड जिल्ह्यातील काही भाग असू द्या, या सगळ्या शिवसैनिकांच्या साक्षीनं आम्ही साजरा करणार आहोत आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि त्याचबरोबर देगे साहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांना दसऱ्याच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत. बाळासाहेबांचे विचार असं म्हटलं विरोधक म्हणून संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे भगव्या शाळेत स्वतःला बाळासाहेब समजायला लागलेत. सकाळी उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे स्वतःला समजून उठतात. बाळासाहेब ठाकरे हे निर्णय कोणते आणि निकाल कोणते घ्यावे यासाठी अमित शहा मोदीच्या दारात उभे राहत नव्हते. याचा अर्थ संजय राऊत साहेब स्वतःला बाळासाहेब समजत नाही. ह्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वसामान्य शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर स्वतःला बाळासाहेबच समजतो आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार, दिघे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. हे मी सुद्धा मान्य करतो की शिंदे साहेब झोपताना काय, म्हणजे उठताना काय, झोपताना सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊनच झोपतात आणि उठल्यावर सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊनच उठत असतात. यांच्यासारखे आम्ही आणि भगव्या शाली नाही घालायचं तर काय, यांनी ज्या पद्धतीने हिरव्या शाली पांघरल्या त्या हिरव्या शाली घेऊन आम्ही फिरायचं का? हिंदुत्वाचे विचार आहे, भगव्या शालीच्या माध्यमातूनच सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत आणि जनतेपर्यंत आम्ही तो जो बाळासाहेबांचा विचार आहे तो पोहोचवणार आहोत. कोण मनसे आणि मनसे असेल या ठाकरे गट असेल, येणाऱ्या काळात आता या दसऱ्यावर युतीची डिक्लेअर करू शकतात. ते मोठं मेळाव्यामध्ये अनेक मनसैनिक देखील जाऊ शकतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने युतीला पुढे फटका होऊ शकतो. बघा, महायुतीची काय ताकद आहे हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी दाखवलेलं आहे. आमचे निवडून आलेले 232 आमदार आणि त्याचबरोबर 5 सहकारी अपक्ष आमदार असे 237 आमदारांचं संख्याबळ आज आमच्याकडे आहे आणि प्रचंड बहुमतानं सर्वसामान्य लोकांनी ह्या महायुतीला साथ दिलेली आहे. आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लाडक्या बहिणींना या पद्धतीनं आपलंसं केलं, लाडक्या भावांना आपलंसं केलं, ज्येष्ठ नागरिकांना आपलंसं केलं, लहान मुलांना आपलंसं केलं, असा एकमेव माणूस राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना सर्वसामान्य जनतेच्या सेवेला धावून जात होता. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांनी अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना जी विकासाची कामं आहे ती दाखवली आणि त्यामुळे लोकांनी आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका आम्हाला खात्री आहे की महायुतीच सगळीकडे विजयी होईल आणि महायुतीचाच भगवा सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आमचा हडपल्याशिवाय राहणार नाही. भिवंडीत मराठीची काय गरज असं अबू आझमी विचारतात माध्यमात. ते भिवंडी काय अबू आझमीचे काय बापाची आहे का? तो प्रत्येक वेळेस काही ना काही जातीय समीकरण कुठेतरी जाऊन करत असतो. कधी मुंबऱ्याला जाऊन काहीतरी बरळतो, तिकडे भिवंडीला जाऊन काहीतरी बरळतो. आज ही भिवंडी हा धर्मवीर आनंद दिघे साहेब
ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता. आमच्या भिवंडीतनं सुद्धा शिवसेनेचे आमदार निवडून येत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये काही माफक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जर जाऊन भडक वक्तव्य करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं ही अबू आझमीची जुनी पद्धत आहे. परत त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये, नाहीतर त्यांना भिवंडीची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. चोर बाजार काढला आहे आणि प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणली गेलेली आहे. चोर बाजारात या खूप माल विकला जातो आहे आणि त्याचप्रकारे जो पैशाचा पूर आलेला आहे तो शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये पैशाचा पूर येणार आहे असं देखील संजय राऊत म्हणतात. ही वस्तुस्थिती आहे की महापूर बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदतीचा पूर हा शिंदे साहेबांच्याच माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या पुराचं आम्ही समर्थन करतो. ज्या ज्या आमच्या शिवसैनिकांनी मदतीचं किट आमच्या शिंदे साहेबांना दिलं, तळागाळातला आमचा जिल्हा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुखसुद्धा शिंदे साहेबांकडे मदत घेऊन येतोय आणि आमची ही मदत आहे, ही मदत तुम्ही सर्वसामान्य पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पोहोचवा असं आवाहन करतात. आणि त्या माध्यमातून 26 जीवनावश्यक वस्तूंचे किट जे आहेत कालपासून प्रत्येक ठिकाणी न्यायला सुरुवात केली, जायला सुरुवात केली शिवसैनिकांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांना ती आता पोचायची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. माहिती असलेली महाविकास आघाडी अनेक वेळा दिल्लीमध्ये दिसून येतात. त्यांचं म्हणणं आहे की दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती. अहो, तुम्ही आम्हाला काय सांगताय? महाविकास आघाडीची स्थापना झाली किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाची आस सोडून तुम्ही ज्या पद्धतीने दिल्लीची चाटुगिरी करत होतात ती चाटुगिरी तुम्हाला चालत होती. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नावानं लाखोल्या वाहल्या त्यांच्याबरोबर तुम्ही बाजूला मांडीला मांडी घालून बसत होता तेव्हा तुम्हाला दिल्लीची चाटुगिरी वाटली नाही. आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी याच्याबरोबर युती करू का, मी याच्याबरोबर आघाडी करू का म्हणून तुम्ही दिल्लीचे उंबरटे झिंजवता. 10 वेळा तुम्हाला बोलवल्यानंतर सुद्धा मागच्या शेवटच्या लाईनीमध्ये तुम्हाला बसवलं जातं. हा अपमान सहन करता तुम्ही. बाळासाहेब असताना असा अपमान कुणी शिवसैनिकांचा सुद्धा झाला नव्हता. तो अपमान आता तुमचा होत आहे. विसरताय का तुम्ही? तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? व स्वतःकडे जरा एक आरसा घ्या आणि स्वतः त्या आरशामध्ये बघून तुम्ही तुमच्याबद्दलच बोलताय की का अशी जाणीव तुम्हाला होईल. मात्र त्यांना विचारलं असतं पालकमंत्री या धाराशिवचे नाव नव्हता, त्यांनी सरळ शिवीगाळ भाषेत शिवीगाळ केलेली आहे की तुम्ही काय मदत पोहोचली असं विचारलं असतं. तुम्ही म्हणे सरकार. संजय राऊतांची कुठलीही शिवी मला लागत नाही, कारण मी माझ्या आईप्रमाणेच संजय राऊतांच्या आईवर प्रेम करतो आणि संजय राऊतांच्या आईचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. ती आता दिवाळी आलेली आहे, दर दिवाळीला ती माझ्यासाठी खास जी लाडू बनवते त्यातील बेसनाचे लाडू माझ्यासाठी ठेवत असतात. त्यामुळे त्यांनी मला तरी देणं शिव्या देऊ नये, कारण मला दिलेल्या शिव्या त्यांनाच लागतात. ठीक आहे. दसरा मेळावा आहे, शिवसेनेचा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस उद्या आहे. कशा प्रकारे आपली तयारी आहे, कशा प्रकारे सगळा दसरा मेळावा यावर्षी होणार आहे? आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी ज्या पद्धतीनं दसरा मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक येत होता, त्याचप्रमाणे आज बाळासाहेबांचे आणि दिगे साहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या मुखातून ऐकण्यासाठी तमाम शिवसैनिक हा राज्यातून मुंबईमध्ये येत असतो. परंतु मी एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेल, कारण मराठवाडा, त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र ह्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जी काही शेतकऱ्यांची हानी झाली त्याचा विचार करता जो आझाद मैदानावर होणारा आमचा मेळावा होता तो गोरेगावच्या नेस्को येथे आता पार पडणार आहेत. आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की त्या शिवसैनिकांनी ज्या ज्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात हाल होत आहेत त्याच परिसरामध्ये थांबावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करावी. ह्या शेतकऱ्यांसाठी शिंदे साहेबांनी मुंबईतून शिवसेनेच्या वतीनं जे जे काही अन्नधान्य किंवा इतर जे काही साधन सामग्री जीवनावश्यक वस्तूंच्या आहेत ती पाठवलेले 26 वस्तू त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबियांना लागतात त्या वस्तू पाठवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं वाटप करावं आणि जी काही मदत शेतकऱ्यांना हवी आहे ती मदत करावी असं आव्हान त्यांनी केलं. आणि साधेपणानं कपाळावर टिळा टिकळी
हातात राखी बांधणीवर बंदी आणलेली, काय वाटतं हिंदुत्वाचं? नाही, अशा पद्धतीने जर काही कुठे महापालिकेने देखील कारवाईचे आदेश दिले. अशा पद्धतीने जर काही कुठे होत असेल तर ते योग्य नव्हे. ताबडतोब जिल्हा प्रशासनानं किंवा महापालिकेनं त्यावर आणि पोलिसांनी सुद्धा योग्य वेळी अशा काही संस्थांवर जर चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. धन्यवाद. याच आठवड्यामध्ये मी धाराशिवचा परत एकदा जिल्हा दौरा करणार आहोत आणि साधारणतः 8-9 तारखेला काही शालोपयोगी सामान म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या मदतीची गरज आहे, आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जी मदत आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाते त्या व्यतिरिक्त जी काही मदत करता येईल ती सर्वतोपरी मदत आमच्या मराठवाड्या आणि प्रामुख्यानं धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मी करणार आहे. एसटी संदर्भात काय निर्णय निघालाय का? काय भाडेवाढ करण्यात आली? नाही, भाडेवाढ वगैरे काही झालेली नाही. एसटी महामंडळाच्या काही गेल्या अनेक वर्षापासूनच्या परंपरा असतात की काही दिवाळीच्या सुट्टीमध्ये वगैरे जे काही मोठे रूट असतात त्या रूटवर 10% अतिरिक्त चार्ज हा लावला जातो आणि त्यामुळे हे 15 दिवसासाठी ती फक्त अतिरिक्त चार्ज तो असतो. त्यामुळे ही गेल्या अनेक वर्षापासूनची एस टीची ती परंपरा आहे. त्यामुळे ती भाडेवाढ वगैरे त्याला काही असं म्हणता येणार नाही.